आता फक्त एकच गोळी राहिली खायची, तेवढीच खायची. नको मला. का ग अशी करते चिऊ? नको मला. अहो पुरीला सारखा ताप येतोय जातोय. काल तिला दवाखान्यात नेले होते ना. अहो मस्त नेलत, पण त्या बाबानं पुन्हा गोळ्याच दिल्या आणि मला गोळी खाल्ल्यापुरता जातोय आणि लगेच येतोय. पडेल फरक. तिला काहीतरी चांगलं खायला दे, म्हणजे तोंडाला चव येईल तिच्या. घाशाची चव, 2 घास खाल्लं की व्याक करणं उलटी काढते. आणि काय आहे अगं माझी लाडू बाय, खाल्ल्या बगर बरं कसं वाटत? अहो मी काय म्हणते, आपण तिला शहरातल्या डॉक्टरला एकदा दाखवायचं का? ह्या गावातल्या डॉक्टरला किती वेळा दाखवलं तर काय फरक पडा ना बघा. मला वाटतंय शहरात गेल्यावर चांगला फरक पडला हो तिला. अगं माणसं घरी गावामध्ये, आणि जी घरी गावतात ना ते आता 10 रुपये देतात, ते पण बीज दिल्या पण. तुम्ही जावा आज तुम्हाला पुरीच्या आशीर्वादानं ना चांगले पैसे मिळतील बघा. होय जातो. आणि लवकर या माघारी. ध्यान ठेव तिच्यावरती. हा आपण आज बारामतीला जाणार, पाणीपुरी खाणार, मग माझ्या चिवला बरं वाटणार. चल येतो. तिला गोळी खायला लावा एवढी. गोळी खा तेवढी म्हणजे बरं वाटेल ना. आपण संध्याकाळी पाणीपुरी खायला जाऊ. हा बघ आता बाबाने सांगितलंय ना तेवढी गोळी खायची. नको मला. नको मला. लय कुठे लागते ते गोळे. ही कडू नाही गोड आहे. कालचीच आहे. नाही काढची, ही दुसरी आहे. तर खा. खा खा खा. वर बघ वर बघ वर बघ. काय ग बाई, माझ्या चिवरा चॉकलेट देत्या, खायचं ना चॉकलेट. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, तुमची भाग्यरेषा बघून बोलणार. जे भाग्यरेषेत दिसल तेच बोलणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, तुमची भाग्यरेषा बघून सांगणार. खरं सांगणार, खोटं सांगणार नाही. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. अरण्या, तुला एक गोष्ट सांगू का? काय रे? ती मला हृदयाच्या काळजापासून आवडते रे. तिच्याशिवाय नाही जगू शकत मी. अरे आबडे, लका माणसाने कधीतरी स्वतःला आरशात बघा बरं. लका तू कुठे, ती कुठे, ती चेन्नई एक्सप्रेस, तुला का हरिचंद्रच फॅक्टरी. अरे गपला काय, सगळी एकतर मला कलर वरनं चिडावतात. आता तूच राहिला होता. बर दिसण्यात सोड, पण परिस्थिती लका, आपण गाडीला हात करून जातो कॉलेजला, ती थारने जाते रे. ती काय बी असून दे बघ, ती मला पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर मी या जगाचा निरोप घेईल. तसलं काय करू नको, पण बघू आपण करू काहीतरी. आणि तुला एक सांग का, ती जर तुझ्या नशिबात असली ना तर ती तुलाच भेटणार. कसलं आलंय नशीब, माझं नशीब बी माझ्या कलरगत झालंय, काळ भागात. तुळजापूरवरून आलोय, गाणगापूरला चाललोय. कोण आहे? जेवढं भाग्यरेषा सांगेन तेवढंच बोलणार. भविष्य सांगणार. इकडे दादा भविष्य ऐकायचंय? या इकडे सांगा बरं, कधी मारणार ह्याचं भविष्य सांगा बरं. दादा यांच्यावर शनीने वक्रदृष्टी केली. यांच्या जीवनात एक मुलगी आहे दादा, आणि ती यांच्यावर ढोकून पण पाहत नाही. तुम्हाला एवढं सगळं कसं काय माहिती बरं? अरे मला कसं माहिती, यापेक्षा ती तुमची व्हायची असेल तर त्यासाठी उपाय करावा लागेल. देवाला तेल वाहण्यासाठी थोडे पैसे लागतील दादा. काय पैसे लागतील तेवढं देतो, पण फरक पडल्या नाही दादा, एक तर तिच्या मागे हिंडून हिंडून बिकला लागलो या. पैसे तर द्यावेच लागतील दादा. कोल्ह्याच्या शेंगाची राख आणून देईन, ती तिच्यावर टाका, म्हणजे ती तुमची होईल. अरे खोटं बोलतय, याने नागराज अण्णाचं पेंढरी बघितलेलं दिसतंय. बरं ती जाऊ द्या, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं म्हणून तुम्हाला 10 रुपये देतो बघा. काय दादा, डोंगर पुकरून उंदीर काढला, चालू जबेचीच झाली असती बघा, उपाय केला असता म्हणजे. येतो दादा. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, तुमची भाग्यरेषा बोलेन तेच बोलणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, तुमची भाग्यरेषा बघून सांगणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, तुमची भाग्यरेषा बघून. दादा अरे तू भविष्य सांगतोय? हा ताई. अरे माझं बी भविष्य सांग की थोडं. ताई तुमची भाग्यरेषा बघून असं सांगतोय की तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करत नाही. दादा नवऱ्याचा लय जीव होता बघ माझ्यावर,
पण 5 वर्ष झालं अजून पोटी मुलबाळ नाही, त्यामुळे गावातली लोक लय नवऱ्याची चेष्टा करायला लागली. त्यामुळे बघ नवऱ्याचं प्रेम कमी झालं. ताई तुमच्या नशिबात पुत्र योग आहे, परंतु शनी थोडा आडवा येतोय. त्याच्यासाठी एक उपाय करावा लागेल. तो केल्यानंतर 100% फरक पडेल. हे बाबा पैसे सोडून बोल. इथं 2 वर्ष झालं नवरा 1 रुपया बी द्याय नाही. एक काम कर की पाहिले सगळं ते देऊ का तुला? एवढ्याने काय होतंय? नुसता शनीच नाही, राहू केतू गुरु शुक्र सगळेच आडवे येतात. सगळ्यांची शांती करावी लागेल. 5,000 रुपये खर्च आहे. बरं ऐक की आमचं ही असतं थांबतो का? नाही ताई, रामकृष्ण हरी, येतो मी. बरं ऐक की परत यायच्या टायमाला सांग बरं का, मी तुझी वाट बघल. 100% येईन ताई. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, तुमचे भाग्य रेषा बघून बोलणार. गोपाळराव, चिरीमिरीला भेटण्यापेक्षा आहे ना श्रीमंत व्यक्ती शोधू. दिवसभर 100 लोकांचे भविष्य सांगावं लागतं, तेव्हा कुठं 1000 रुपये मिळते. मोठ्या बंगल्यात एंट्री मारू. चला, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भाग्य रेषा बघून सांगणार. बर ते घरकुलाटांचं काम करून घ्या. आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे. सभापतींची सही घ्या त्यांच्यावरती. तेवढं उद्या तुमचं काम होईल. तुझं काय रे बाबा? आता 10,000. ब्रेक काम कर. सगळं ठेव. 15,000 आहेत, राहू दे. दवाखाना काय बी अडचण येईल. हा बर, ती नातू झालाय का नात झाली? नातू झालाय. अरे का मग पेढ बिडा आणशील का नाही? आणतो की पेढे पाटील. ये घेऊन. तुळजापूरवरून आलोय, गाणगापूरला चाललोय. देवा शपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. तुमची भाग्यरेषा सांगते या वर्षी तुम्ही नक्की आमदार होणार. आता कसं आहे, आमदार होईल का नाही हे मला माहित नाही, पण सर लोकांची सेवा करून समाजसेव झालो ना तर बरं वाटेल. तुमच्या हाताला कात्री आहे. तुमच्याकडे येणाऱ्याच्या प्रत्येकाच्या संकटाचे निवारण तुम्ही करता. तुमचं आयुष्य चांगलं आहे, तुम्हाला कसल्याही अडचणी नाहीत. काही दिवसापूर्वी शनीने तुमच्यावर वक्रदृष्टी केली, त्याच्यामुळे थोडा वाईट काळ येऊन गेला. दक्षिणा द्या म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. अरे बाबा साहेब, देव माणूस आहे ते. कसं आहे ना, लोक देव सेवा करतात आणि मी त्याच लोकांमध्ये देव बघतो, म्हणून मी त्यांची सेवा करतो. कळलं का? चला साहेब, तुमच्या हस्ते उद्घाटन करायचंय. लोक तात्काळ आहेत. आता कॅश नाही की, तुला फोन पे करू का? नाही साहेब, माझ्याकडे नाही फोन पे. बरं ठीक आहे, माझ्याकडे 100 देतो. बस दे दे. ओके. बस ती गाडी आली का आपली? हो आली. फोन केला? निघायचं आता. चल. हो. ब्रह्माचा भोपळा फुटला. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. बोला. स्वभाव तसा तुमचा लोकांना मदत करण्याचा आहे. ही लहानपणापासून ऐकत आलोय. तुमच्यासाठी काय करू ती सांगा. मला पुढच्या गावात सोडता का? नाही राव, मी दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे, नाही जमायचं. अहो, मला पोचणं लय गरजेचं आहे. माझी मुलगी आजारी आहे. अहो मग यायचंच नाही ना, तिला दवाखान्यात घेऊन जायचं. अहो पैसे लय मोठी गोष्ट आहे साहेब. इकडे कुठं गेलता? पाटलांच्याकडे. पाटलाकडे गेलता म्हणलं लॉटरीच लागली असेल की. कशाचं काय, 100 रुपये दिलं त्यांनी. तुम्ही त्यांना सांगितलं नाही का की तुमची मुलगी आजारी आहे? मला वाटलं त्यांचा मोठेपणा सांगितलं, लय पैसे देत्यान. खोटं बोललो मी त्यांच्याशी. काय राव तुम्ही जर खरं बोलला असता ना तर सगळा दवाखान्याचा खर्च दिला असता त्या माणसाने. आज पोरीसाठी तत्वाच्या विरोधात जाऊन बोललो मी. जाऊ द्या, माझ्याकडे पैसे नाहीत आता, मार्चेंट चालू आहे ना. जाऊ, सोडतो तुम्हाला, बसा. बसला का? हा चला दादा.
टमटम जातात बघा, तिथं जाचाल तुम्ही गावाला. चालतंय, काय चहा घ्यायचं नाही, नको थोडा घेतला असं. नाही नाही, राहू दे चला, येतो मी. बहुशे महाराज, हो तुम्ही बघू सांगता ना? हा हो, माझी पोरगी जगेल का मरेल सांगा की मला. असलं भविष्य नाही बघत आम्ही. काय झालं तुमच्या पोरीला? हो, माझ्या पोरीचं ऑपरेशन झालंय आणि डॉक्टरने सांगितलंय तिची काही गॅरंटी नाही. ती वडापाव तिला लय आवडायचा, म्हणून म्हणलं तिला वडापाव तरी घेऊन जावं. हा सांगा, हो लय उपकार होत्याल तुमचं. अहो इथं टाइम घालवण्यापेक्षा तुम्ही दवाखान्यात जावा, तुमची पोरगी वाट बघत असेल तुमची. हो महाराज, वाटलंच तर हा काही दक्षिणा घ्या, फक्त तुम्ही सांगा. हो तुम्ही सगळ्याची भविष्य सांगता राव, सांगा. अहो शेवटची इच्छा आहे तिची. अहो नाही सांगा येत तसं, तुम्ही जावा, तुमची पोरगी वाट बघत असेल, बायको बी वाट बघत असेल. जाया पाहिजे लवकर. जीवचा ताप उतरला असेल का? चल. चिमू थोडं खाते का ग बाळा? नको. काय आहो, किती उशीर. चला बरं तिला दवाखान्यात घेऊन जाऊ. आज 200 रुपये बी झालं नाही, दवाखान्यात जा सुरती पुरणार पण नाही. हो आता काय करायचं? तुम्ही एक काम करा, त्या डॉक्टरचं भविष्य सांगा, त्याला म्हणा त्या बदल्यात माझ्या पोरीला नीट कर. काय खरं आणि काय खोटं रोज जे लोकांच्या तोंडावर दिसतं ते सांगतो. प्लॅनिंग करून खोटं बोललो, हाताला काय गावलं नाही. फक्त मोठ्यांची घरे केली, म्हणतात ना बडा घरून पोकळ वासा. हो ते काय बी असू द्या, पण आता करायचं काय मला काय माहित नाही. तिला दवाखान्यात न्या चला. बाबा मला नाही दवाखान्यात जायचं, डॉक्टर लय बेकार आहे, इंजेक्शन देतो. नाही ग राजा, तुला म्हणलं ना आपण पाणीपुरी खायला जायचंय, चल आपण पाणीपुरी खायला जाऊ. असं येडेवाणी नाही करा. बघू ना. चुबा आपण पाणीपुरी खायची. झालं, उठ. झालं. खोटारडा म्हणलं पाणीपुरी चालतो आणि डॉक्टरकडे घेऊन आलाय. नाही ग चिवताय, चल या. खायची, जाताना खायची पाणीपुरी. या. वेळेत आणलं म्हणून धोका टाळला. थोडा जरी उशीर झाला असता तर ताप मेंदूपर्यंत चढला असता. ठीक आहे, काही गोळ्या लिहून देईल. डॉक्टर मी भविष्यवाला, भविष्य सांगून पोट भरतो. अव आज यांना माणसंच भेटली नाही. तो डॉक्टर तुमची फी द्यायला माझ्याकडे पैसे नाहीत, फीच्या बदल्यात भविष्य सांगू का तुमचं? अहो कोणत्या युगात जगताय तुम्ही? दुसऱ्याचं भविष्य बघण्यापेक्षा स्वतःचं भविष्य बघा आणि या मुलीचं भविष्य घडवा. डॉक्टर ही देवाची सेवा आमच्या वडवडिलापासून आम्ही करत आलोय. ठीक आहे, मी ह्या गोळ्या देत नाही. मला सांगा, तुमची मुलगी कधी बरी होईल की मरेल? डॉक्टर काय बोलताय तुम्ही? अहो 5 मिनिटं जरी उशीर झाला असता ना तर या मुलीचं भविष्य अंधारातच राहिलं असतं. डॉक्टर आजपासून काय कामधंदा करेन ही माहिती नाही, जे बी करेन ना हे माझ्या जीवचं आयुष्य उजेडात आणण्यासाठी करेन. भविष्यात काय घडेल याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात कष्ट करा, म्हणजे भविष्य चांगलं घडेल.